लुचिक वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत। मॅचला सुरुवात, पहिला चेंडू जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे दोन क्षेत्ररक्षक, फेकी थोडीशी खराब आहे। 2 धावा कंप्लीट होताना 2 धावेने श्री गणेश होतोय बिंदास कोफराड या संघाचा। आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ बिंदास कोफराड या संघाने। तर दुसऱ्या बाजूला वाघोली गोलंदाजी मारवरती यश, फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन वरतून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतात। चेंडूला फील्ड करतील, पकडून फेकेपर्यंत 1 धाव कंप्लीट होताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले। धावफलकर धावा 3 धावा। दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ 3 धावा। ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता का पॉवर प्लेच्या षटक। आता बिंदास कोफराडला सुद्धा माहिती आहे की इथून मागच्या मॅच मध्ये धावफलक पहिल्या 3 षटकामध्ये शांत होतं, त्या धावफलकाला आता शांत नाही ठेवायचं आहे। इथून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय। चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक, चेंडूच्या मागेचा प्रयत्न, काय फटका आहे। लॉंग ऑफच्या डोक्याच्या बाजूने आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र दर्शक म्हणून बघत राहिले। चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार। Baby, calm down, calm down. Yo, this your body, it puts in my heart for lockdown, oh lockdown. Yo, you sweet life, phantom, phantom. If I tell you say I 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। 9 धावा धावफलकर, काय फटका होता, काय दिखणं स्टॉक होता, का चांगला फटका। पुन्हा एकदा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न। आता आपण पाहू शकता गोलंदाजाने कशा प्रकारे फलंदाजाला रीड केलं गेलं, त्याच दिशेने तोच फटका पुन्हा एकदा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटमधून, पण खोटप्पाचा चेंडू होता। आणि यशला सुद्धा माहिती आहे आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे। ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत नाही पोहोचतील, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, शेवटच्या चेंडूवरती षटकार। गोलंदाजी मारवरती मीत येताना बघा, पहिलं षटक असते पॉवर प्लेचं षटक असते, आणि त्या षटकामध्ये निदान 15 धावा होणं सुद्धा गरजेचं असते, आणि त्या 15 धावा झाल्यात। जे दोन्ही फलंदाजाचा आपण जर का विचार केला तर कुणाल अँड हर्षल च्या बॅट मधून 2 षटकार आलेत। जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार। (21) 21 बिंदास कोफरड संघ आता मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही फलंदाज तोडफोड करताना। पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत, चेंडूला फील्ड करेपर्यंत, फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट। डबल टू 22 22 धावा, 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। कोटप्पाच्या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगला झेल टिपला जातोय, विकेटचं पतन, पहिला गडी बाद।
मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार तुमने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार दिल की सुन कमेंट्री यार प्यार की गारंटी यार और दाढ़ दाढ़ी करना ना अब नहीं सुधरना टूटने लगा है यार चाहतों का झरना दिल की ना मरम्मत हो ना कोई वारंटी यार तूने मारी एंट्री यार दिल में बची घंटी यार थँक्यू डीजे. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ करता आपण पाहायला गेलो तर डबल 22 22 जवा टप्प्याच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूंनी मागच्या मॅच मध्ये जे शेवटच्या षटकामध्ये खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केला होता आणि त्याच षटकामध्ये जास्त धावा आल्या होत्या आणि एकता बानकर समोर एक चांगलं टार्गेट सेट केलं होतं. पुन्हा एकदा आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अमय चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला आधी 8 ढकललं आणि 2 धावा कंप्लीट होताना फेकी होईपर्यंत 24 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 24 रन ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सागा बनवून मारण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत अमय स्वतः वेगाने. फेकी होईपर्यंत आपण पाहू शकता फेकी थोडीशी यष्ट्यांपासून लांब होती आणि रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. दोन्ही फलंदाज कुणाल असू दे शुभम असू दे खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 डबल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ करत 26 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका थोडासा फसला जातोय. नोजमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूचा 2 धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी होईपर्यंत यष्ट्यांवरती लावेपर्यंत झालाय थोडासा उशीर. 2 धावा कंप्लीट. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 28 लॉस ऑफ 1 विकेट. Oh God, one more remix. दिल धड़काए और 28 धावा धावफलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मारवरती मुख्य गोलंदाज मिस्टर अमय येताना ज्यांनी या मैदानावरती गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. अमयच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण क्षेत्ररक्षक राहतील थोडेसे दूर. चेंडू खाली आले होते पण त्या चेंडूला पकडता नाही आलं. कॅच सुटला जातोय आणि 2 धावा सुद्धा अडतला. इथून बिंदास कोफर जर का आपण विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती धाव सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवलं जाते. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिहित आहेत. त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू हातामध्ये आता स्वतःला थांबवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. फेकी आपण पाहू शकता खूप चांगली फेकी सरळ गोलंदाजीच्या हातामध्ये. आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे सिंगल घेताना डबल घेताना प्रॉपर लक्ष ठेवलं जाते. जिथे 2 दान होऊ शकतात तिथेच दोन्ही फलंदाज कॉन्फिडन्स आहेत की 2 धाव घ्यायचे आहेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न.
देखो अरे दिल को तुम संभाल देखो थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकार धावा आपण पाहतो 31 धावा. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये येताना. मंगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना. पुन्हा एकदा अंबाई सज्ज होताना. साईडला खेळण्याचा प्रयत्न. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला पकडतील. फेकी होईपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 32 रन ऑन स्कोर कार्ड. बघा अमय एक मुख्य गोलंदाज म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय वाघोली संघाकडून, त्या गोलंदाजाचा आपण जर काही विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना त्याच्या अगेन्स्ट मोठी फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाते, पण ते फटके नाही येतात. की तिथून अमयला सुद्धा माहिती आहे आणि चेतक वाघोली संघाला सुद्धा माहिती आहे की या षटकामध्ये जास्त धावा नाही द्यायच्या आहेत. की इथून धावफलक वेगाने त्याला संत गती देण्यासाठी अमयला आणलं गेले. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. अमयच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण आहे आणि यष्टी रक्षक स्टंपिंगच्या रूपात विकेटचं पतन, गडी बाद. थँक्यू. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो 32 धावा धावफलकार ती लगावल्या गेल्या आहेत. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 32 धावा धावफलकार ती. तिसऱ्या षटकातील शेवटचे चेंडू मार्गस्थ. नवीन फलंदाज तन्मय मैदानाच्या आतमध्ये येताना जी धावफलक वेगाने पुढे जाते त्याला पूर्णतः आपण पाहू शकता अंबाईने रोख लगावले गेले. त्यासाठी मितने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. लेफ्ट केलं गेलं चेंडूला आपण पाहू शकता यष्टी रक्षक आहेत, यष्टी रक्षक आहेत. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता आणि प्रेक्षकांचा उत्सव सुद्धा आपण पाहू शकता. आलेल्या डॉटनी चेतक वाघोलीच्या साईडून टाळ्या वाजवल्या जातात. तो उत्साह जल्लोष. धावफलकार धावा 32 वरती धावफलक स्थिरावलं जाते. अंबाईला ज्याच्यासाठी थांबवलं होतं त्यांनी खूप चांगली कामगिरी. 6 मध्ये मात्र अंबाईने 4 धावा खर्च केल्यात आणि आपल्या संघासाठी खूप चांगलं षटक हाताळले. शेवटचा आणि अंतिम षटक 32 धावफलकार ती.
स्ट्रेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 2-2 क्षेत्ररक्षक राहतील दूर, चेंडू जातोय स्ट्रेटच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. 36 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय तन्मयच्या. चेंडू हवेमध्ये, यश चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि यश चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील तर निश्चितच एका सेफ फॅड मध्ये झेल जातोय. अजून एक विकेटचं पतन, गडीबाद. दुनिया उठ पटांगा किते हाथ ते किथे टांगा रत टुकड़ी देंदी पांगा एदा चक दे फटे ए दुनिया खेल तमाशा ए टेडी मेडी पाशा ए कुछ बिछ काटू चूचा एदा चक दे फटे ए दुनिया उठ पटांगा किते हाथ ते किथे टांगा रत टुकड़ी देंदी पांगा एदा चक दे फटे. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 36 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन. तर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? (36) 36 धावा. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजून किती धावा येतील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. रोशन नवीन फलंदाज. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड द ऑफ स्टंप, पर आज बाहेर चेंडू पंचांच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. 37. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळत आहेत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. 38. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा शेवटचं षटक आता हातात आहे, थोडासा दबाव आहे की इथून शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा नाही द्यायचंय. की मागच्या मॅच मध्ये आपण बिंदास कोफरडनी 45 वरती धावफलक उभारलं होतं, तेव्हा कुठेतरी एकता वानकर संघ अडथळी मध्ये निर्माण झाला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहेत, वेगाने चेंडूवरती येतील. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 39. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. तर इव्हन इथे पाहू शकता येणारे 3 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट करेल. बिंदास कोफरडचा आपण त्या बाजूने विचार केला तर त्यांचे प्रयत्न 45 धावा टच करण्याचे असतील. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, यश आहेत लॉंग ऑफला, पण पाहू शकता चेंडू पकडून लगेच फेकी केली. यशला सुद्धा माहिती आहे की इथून एखादी धाव चोरून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, पण ती संधी, तो चान्स आपण नाही द्यायचा आहे. आणि आपण पाहू शकता यशने जशा प्रकारे चेंडू हातामध्ये आला तितक्याच वेगाने चेंडू फेकला गोलंदाजीच्या हातामध्ये. यष्टी रक्षकला फ्री होम डिलिव्हरी केले. अजून एक विकेटचं बदन. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करा धावा 40-40. शगना दी रात रात सजना जी हॉट हॉट, शगना दी रात रात सजना जी हॉट हॉट, नैना बिचू सजना दे लाए जावा शाट वाट, मैं बल खावा हथ ना आवा, मैं बल खावा हथ ना आवा, यार मेरे तो बचड़ा, मैं नागिन 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 डांस नचना, मैं नागिन 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 डांस नचना. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणारा नवीन फलंदाज रोहित. 40-40. इथून शेवटच्या चेंडूचा आपण जर का विचार केला तर
एखादा मोठा फटका आला तर धावफलक 45ला टच होईल, पण एका बाजूला 45 पर्यंत नाही पोहोचू द्यायचंय. पाहावा लागेल शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवरती एकही धाव नाही येत आहे. धावचीच्या रूपात गडी बाद होणार आहे. धावफलक स्थिरावलं जाते 40 वरती. 41 इज अ टार्गेट फ्रॉम टीम चेतक वाघोली. हाय कोली सरील्या ठुली मुंबईच्या किनारी. अगो मारुतीन कोली हानलन खोली चल जाऊ बाजारी. हाय कोली सरील्या ठोली मुंबईच्या किनारी. अगो मारतीन कोली हानलन खोली चल जाऊ बाजारी. सलग तिन्ही कर्णधार टॉप 3 चे तिन्ही कर्णधार कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. चला बिंदास कोफरट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. थोडीशी घाई करायची आहे. जे टॉप 3 मध्ये 3 संघ गेले आहेत सद्गुरू चला टॉप 3 च्या तिन्ही कर्णधारांनी कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचंय. वागेश्वरी वाघोली, कोरोटी, सद्गुरू वटार आणि विनरची चिठ्ठी असणार आहे. सेमीफायनल ची लढत कोणता संघ असणार आहे बघा. ज्याची मॅच विनर टीम सोबत लागेल ती सेकंड मॅच असणार आहे. विनर टीम सोबत ज्या टीमची मॅच लागेल ती सेकंड मॅच असणार आहे. चला कर्णधार आणि चालू असलेल्या मॅचचा एक्स्ट्रा प्लेयर, चालू असलेला दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर बिंदास अँड चेतक वाघोली. बघा विनर सोबत ज्यांची मॅच लागेल ती दुसरी मॅच असेल. बघा युट्यूब वरती दाखवलं सुद्धा जाते. वागेश्वरी वाघोली, सद्गुरू वटार यानंतर होणारी पहिली सेमीफायनल असणार आहे. आणि कोरोटी विरुद्ध चालू असलेल्या मॅचचा विजेता टीम. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी येऊन राहायचंय. दोन्ही कर्णधार वागेश्वरी
वाघोली कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय आणि सद्गुरू वटार कर्णधार. बघा सेमीफायनल 5 षटकांची असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता सर्कलच्या आतमध्ये फील्ड करतील आणि सिंगल कंप्लीट. 41 पहिली सेमीफायनलची टॉस होते. आपण एका बाजूला सद्गुरू वट्टार आणि वागेश्वरी वाघोली. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा बाईकचा इशारा येतो. एक धाव धावफलकामध्ये अडताना. या सेमीफायनलचा टॉस होतोय. आपण टॉस्का बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ असते आपण टॉस घेतोय. एका बाजूला सद्गुरू वटार आहे, दुसऱ्या बाजूला वागेश्वरी वाघोली. वागेश्वरी वाघोली नाणेफेक जिंकले. निर्णय आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 5 षटकांची असणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 3 आणि यशच्या बॅट मधून लॉफ्टेड फटका येतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. यशच्या बॅट मधून दणदणीत षटकार. वागेश्वरीने टॉस जिंकलेला आहे. आता तुम्ही 1-2 शब्द बोला जरा मॅच ज्या झालेल्या संघाच्या त्या संदर्भात थोडं काहीतरी. प्रथम आम्ही फलंदाजी करण्याचा विचार करतो आणि सद्गुरू विटार यांना आम्ही गोलंदाजीशी बोलवतो. आणि राहिला विषय या संघांच्या आयोजनासंदर्भात तर आधीही म्हणालोप्रमाणे खूप छान पद्धतीने आयोजन चालू आहे. सर्व गावांचा खूप छान पद्धतीने आपल्याला सपोर्ट मिळत आहे, पाठिंबा मिळत आहे. आणि आत्ता आज सकाळच्या मॅचेस लेट सुरू होऊन सुद्धा वेळेत मॅचेस संपत आहेत. हे आज सगळ्या खेळाडू सगळ्या गावांना आपल्याला तशा शुभेच्छा द्यायला पाहिजे की त्यांनी त्या पद्धतीने आपल्या सर्वांना सपोर्ट केला. त्यामुळे असेच आयोजन पुढे येऊन नवीन नवीन तरुण खेळाडू तयार व्हावेत. आपल्या समाजाचं नाव आयुषप्रमाणे सर्वांनी वरती न्यावं अशी सगळ्यांना माझं सध्या लक्ष या सामन्याकडे आहे. त्यामुळे मी थोडक्यात संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. चिराग 2 शब्द तुमच्याबद्दल संघाकरता. वागेश्वरी 11नी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. तसं बघायला गेलं तर फलंदाजीच बोललो. तसं बघायला गेलं तर निर्णय जो मला हवा होता तोच लागलाय टॉस हरून सुद्धा. जी टीम प्लॅनिंग असेल त्याप्रमाणे जाऊ पुढे. आणि खूप रोमहर्षक असा सामना चालू आहे. आपण सर्वच मॅच बघण्यासाठी इंटरेस्टेड आहेत. नंतर बोलूया. थँक्यू. मॅच मध्ये रंगत. यश ऑन द फायर. मैदानाच्या आतमध्ये यशच्या बॅट मधून लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार. यशला माहिती आहे ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. संघाची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि माझी खेळी कशी पाहिजे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचा नजारा. यशच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना उन्हाची उष्णता जितकी जास्त तितका जास्त गरम झाला यश मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूवरती 4 मोठे फटके. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर 27 27 धावा. In the
थँक्यू डीजे. एक मिनिट थांबतो. प्रेक्षक वर्ग, चेतक वाघोळी प्रेक्षक वर्ग, थोडंसं त्या मैदानाच्या बाहेरून पाय काढून बसायचंय. जे पाय प्रेक्षक वर्गांना विनंती असेल. मॅच मध्ये रंगत पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता 27 धावा. आता यशने जे आपण विचार केला ना 41चा पाठलाग करण्यासाठी आक्रमकता घेई आणि मॅचला लवकर आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. हलक्या त्याने ऑफ साईडला चेंडूला घेऊन काढलं सर्कलच्या आतमध्ये. तर शार्दूलला सुद्धा माहिती आहे एका बाजूला यश मैदानाच्या आतमध्ये फायर आहे, तर त्याला कशा प्रकारे आता स्ट्राईक वरती आणायचं आहे. जास्त धावफलका धावा 28 धावा. पुन्हा एकदा यश स्ट्राईक वरती आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये आता वारंवार बदल होताना दिसतोय. तर इथून कुठे क्षेत्ररक्षक ठेवायचं आहे सुद्धा विचार करावा लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो तर 28 धावा धावफलकार दी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक आणि यष्ट्यांवरती चेंडू लावताना केलाय का थोडासा उशीर. इथे आपण पाहू शकता मंदार मादरे आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू हाताळतोय. तर बिंदाससाठी कमबॅक करण्यासाठी जर का आपण विचार केला तर या मॅच मध्ये मात्र निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 28 धावा. फुल टॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण चांगला टिपलाय. झेल संपला. इकडे यशचा खेळ. यश बॅक टू द डग आउट. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. रब जाने कब गुजरा अमृतसर ओ कब जाने लाहौर आया, मैं उठे दिल छोड़ आया. एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. थँक्यू. मॅच मध्ये मोड आणून ठेवलाय यशने. जेव्हा धावफलकाचा जावा आपण जर का विचार केला तर 41चा पाठलाग करायचा होता. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये असा प्रकारे बॅटिंगचा मोड नसारा ठेवला गेला ना की पूर्णपणे तिथून चेंज केलं गेलं. बॅटिंगचा इंटेक, पॉझिटिव्ह इंटेक आणि धावफलकाचा पाठलाग वेगाने करायचा आहे. इथून मंदार मात्र लगातार 3 डॉट चेंडू हाताळतोय. आपल्या संघासाठी कमबॅक करण्यासाठी आपण जर का विचार केला तर बिंदास संघ डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये जास्त येणं इम्पॉर्टंट आहे. पण इथून आता पाहावं लागेल कशा प्रकारे खेळ रणनीती आखावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्या. तिथून आता आपण पाहू शकता 41चा पाठलाग करायचा. नवीन फलंदाज आलाय स्मिथ मैदानाच्या आतमध्ये. साखा बनून मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजीचा नजारा मंदार मात्रे सुद्धा आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. इथून लढण्याची क्षमता आमच्यामध्ये सुद्धा आहे. ते आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये जर का जास्त धावा आल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये मला सुद्धा आपल्या संघाला टॉट लागून कमबॅक करायचं आहे. मॅच मध्ये लढण्याची क्षमता पूर्णपणे आहे. फुल टॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप वरतून वेगाने चेंडूवरती येतील. शेवटच्या चेंडूवरती सिंगल येताना धावफलकार धावा आपण पाहायला गेला तर 29 धावा. खूप चांगलं षटक. मात्र 2 धावा खर्च केला आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 ऑन स्कोर कार्ड.
थँक्यू डीजे. कुणाल तिसरं षटक. येणारे 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. 12 मध्ये आपण जर का विचार केला ते 6 तिसरं षटक. मॅच कोणत्या दिशेने जाते दर्शवणारं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मंदार मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय. ज्याने खूप चांगलं षटक हाताळलं. आता इथे कुणालला सुद्धा तशाच षटकाची कुठेतरी गरज आहे आपल्या संघासाठी. कुणालचा पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रत्येक येणारा डॉट या मॅच मध्ये रंगत आणू शकतो आणि त्या डॉट नंतर दबाव सुद्धा येऊ शकतो. 11 चेंडू 12 धावेची गरज. आणि आपण जर का एका बाजूला विचार केला तर चेतक वाघोली संघ तो दबाव रिलीज करायचा असेल ना तर एखादा मोठा फटका. 11 चेंडू 12 धावेची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. मॅच मध्ये रंगत पूर्णपणे आपण पाहू शकता. बिंदास मैदानाच्या आतमध्ये लढताना 10 चेंडू 12 धावेची गरज. येणारा प्रत्येक डॉट चेतक वाघोलीच्या डगआउट मध्ये दबाव वाढवणारा डॉट असणार आहे. इथून आपण पाहू शकता चेतक वाघोलीचे प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजून फलंदाजाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे इथून आपण सुद्धा पाहू शकता की दबाव दोन्ही बाजूला आहे. असं नाहीये की यशच्या मोठ्या फटक्याने मॅचला फिनिश केले. ती मॅच जवळ आणून ठेवले पण त्या मॅचचा पूर्णपणे रस्ता अजून क्लिअर नाही आहे. येणारे 10 चेंडू 12 धावेची गरज. आपण जर का विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी चालू आहे एका बाजूला. दहा 12 मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला चेंडू खाली पोहोचतील. अजून एक विकेटचं पतन. गडी बाद होताना लगातारचा तिसरा डॉट. गडी बाद. नऊ चेंडू 12 धावेची गरज. इथून धावपळकारती नाही पुढे सरकत आहेत. इथून धावपळ एकाच जागेवर स्थिरावलं जाते. 9-12चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे गोलंदाजी करताना कुणाल सुद्धा एक तिसरं षटक आहे. एक कोणत्या दिशेने जाते मॅचला आपल्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतात. सिंगलनी मात्र संतुष्ट व्हावं लागेल. मग आता शार्दूलला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपली भूमिका आपल्या संघासाठी एक चांगली खेळ करावी लागेल की शार्दूलला सुद्धा आता आठवावं लागेल मी यश सोबत सलामीवीर बॅटर म्हणून आलाय. माझी भूमिका माझ्या टीमसाठी काय आहे आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. लेफ्ट केलं गेलं चेंडूला लेफ्ट केलं गेलं. पंचामच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. 8 चेंडू 10 धावेची गरज. 8 चेंडू 10 धावेची गरज. आता आपण जर का इथून तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी असेल ना तर ते एक्स्ट्रा धावा नाही आला. एक्स्ट्रानी आपण जर काय विचार केलं शार्दूलनी जर का कुणालच्या बॅटनी षटकार मारला तर कुणालकडून 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले. 501 रन ऍड होताना स्मिथची बाब आणि मैदानात जाऊन ते पैसे देणार आहेत. इथून ज्या षटकाराची गरज सुद्धा आहे आणि त्यासाठी आपण पाहू शकता प्रोत्साहित सुद्धा केले जाते. 7 चेंडू 9 धावेची गरज. बिंदास मैदानाच्या आतमध्ये लढताना तर एका बाजूला चेतक वाघोली संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते पण चेंडू हातामध्ये नाही आलाय. इथून कॅच शूट आहे की मॅच शूट आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपण पाहू शकता. खूप चांगली एक धाव होती. आपण जर का विचार केला तर एकही धाव नव्हती. तिकडे कॅच होता पण ती कॅच सुटता सुटता आपण पाहू शकता चेंडू हातामध्ये नाही आला आणि तिकडे 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. येणारे 6 चेंडू 7 धावेची गरज. घेऊया ब्रेक. ऐकूया एक डीजे ला पुन्हा एकदा.
ਮੁੰਡਾ ਪੰਜਾਬੀ ਜਿਹਦੇ ਨੈਣ ਸ਼ਰਾਬੀ ਉਹਨੂੰ ਲਵ ਯੂ ਆਖਦੀ ਉਹ ਦਿਲ ਲੈ ਗਈ ਕੁੜੀ ਦਿਲ ਲੈ ਗਈ ਦਿਲ ਲੈ ਗਈ ਕੁੜੀ ਗੁਜਰਾਤ ਦੀ ਉਹ ਦਿਲ ਲੈ ਗਈ ਕੁੜੀ ਦਿਲ ਲੈ ਗਈ ਕੁੜੀ ਗੁਜਰਾਤ ਦੀ ਉਹ ਦਿਲ ਲੈ ਗਈ ਕੁੜੀ ਗੁਜਰਾਤ ਦੀ थँक्यू डीजे. चला थोडीशी घाई करायची आहे. चला बिंदास कोफराट थोडीशी घाई करायची आहे. 7 धावांची गरज असणार आहे. येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज. विजयाची 7 कोणत्या दिशेने धावणार आहे? एका बाजूला बिंदास कोफराट आणि दुसऱ्या बाजूला चेतक वाघोली. शेवटचं षटक आणि शार्दूल एका बाजूला सलामीवीर बॅटर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती येताना. चला थोडीशी टीम मीटिंग कमी करा. वेळेचं बंधन आहे. इथून आपल्याला अजून एक सेमीफायनल आणि फायनल खेळवायचे आहेत. त्यासाठी आपणास विनंती केली जाते. 2 सेमीफायनल एक फायनलचा थिल्लर सुद्धा आपल्यास भेटी येणार आहे. थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. मंदार यष्टीरक्षक आपणास सुद्धा विनंती केली जाते. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. मॅच मध्ये रंगत. सहा चेंडू 7 धाव्यांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्याचा प्रयत्न केला जातो. हा दबाव आहे आणि हा प्रेशर आहे आणि हाय व्होल्टेज मॅच सुद्धा आहे. यशनी केलेली खेळी खऱ्या अर्थाने खूप चांगली होती आपल्या संघाला, पण मॅचला फिनिशिंग टच नाही देता आलं. फुलटॉस चेंडूवरती मैदानाच्या बाहेर जावं लागलं. पण तदनंतर केलेला कमबॅक बिंदास संघाने तो सुद्धा वाखाणण्याजोगा आहे. मॅचला कोणत्या मुवमेंटला शेवटच्या क्षणापर्यंत आणून ठेवले. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. 6-7 मध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फटका फसला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक. आता इथून या गोष्टीची सुद्धा चर्चा आहे ना. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी पुढे आला होता. चेंडू हातामध्ये नाही आला ती दुसरी गोष्ट आहे, पण इथून आपण पाहू शकता काय घडते. तिकडे यष्टीरक्षक मंदार सुद्धा नव्हते आणि मंदार चेंडूच्या मागे गेले होते. आता इथून जो सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होता, शार्दूलला तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागते. विकेटचं पतन. गडी बाद. हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल, हर गोदी में भर लेंगे चढ़ती जवानी सवार. हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल. थँक्यू डीजे. हमने पकडली. अजून ही मॅच कोणी पकडलेली नाहीये. मॅच अजूनही बॅलन्सिंग 50-50चा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोणीही मॅच पकडली नाही आणि सारी रात होगी धमाल. जो संघ चॅम्पियन ठरेल निश्चितच त्यांच्या डगआउट मध्ये पूर्ण रात्रभर इकडे धमाल एन्जॉय होणार आहे. मॅचला मॅच मध्ये रंगत. 5 चेंडू 5 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 5 धावांची गरज. आता पहिल्या चेंडूवर चित्र कोणासाठी चांगलं आहे. चेतक वाघोलीसाठी 2 धावा आल्यात, पण ती विकेट सुद्धा गेले. जो खेळाडू सलामीवीर बॅटर होता शार्दूलला. तर इथून दबाव प्रेशर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. 1 2 3 3 क्षेत्ररक्षक. आता मैदानाच्या आतमध्ये उष्णता जास्त आहे, ऊन जास्त आहे. मॅच मध्ये आपण पाहू शकता बॉलला जज नाही करता आलं. आता अशा मुवमेंटला अशा चुका नाही कॅल्क्युलेट केल्या जात ना. चार चेंडू 3 धावेची गरज. ही सुद्धा या गोष्टी रेऊ सर आपण मॅच नंतर निश्चितच चर्चा करू की रनिंग करण्यासाठी कोणता फलंदाजाला कधी पडायचा हा सुद्धा एक डिसिजन असतो मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 3 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू 3 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. या मॅचचा आपण जर का विचार केला तर 40-30 ची मॅच आहे. आता ही मॅच जिकडे 4 चेंडू आहेत त्या बाजूने नाही,
40% मॅच चेतक वाघोलीच्या बाजूने आणि 30% बिंदास कोरफड. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता यष्टीरक्षक मंदार, पंचांकडे अपील केली जाते. सर कसलं रिव्हर्स स्टंपिंग? येस. थँक्यू. पंचांचा इशारा तो नोट आउटचा. देखा ना हाय रे किसी ने सोचा ना. कोणी विचार सुद्धा नव्हता केला की चेतक वाघोलीच्या डगडमधून की पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्यानंतर इतका दबाव, इतका प्रेशर. पण बिंदास कोफरड सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सांगतोय आम्ही सुद्धा कोणापेक्षा कमी नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची क्षमता आमच्यामध्ये सुद्धा आहे. 3 चेंडू 3 धावेची गरज. मॅच मध्ये रंगत एका बाजूला कोणत्या क्षणाला मॅच इकडे झुकते किंवा तिकडे झुकते, पण मॅच अजूनही बॅलन्सिंग इक्वेशनला आहे. ऑफ साइडला लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक राहतील दूर. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा सुद्धा ऍड झाल्यात. हे 2 रन एनर्जेटिक लेवल वाढवली जाते. आता या 2 धावा डोकेदुखी ठरत आहेत, कारण की आपण पाहू शकता मॅचचं इक्वेशन फसलं जाते. पुन्हा एकदा 2 चेंडू 1 धावेची गरज. 2/1चं इक्वेशन. 2 चेंडू 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. चेतक वाघोली एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बिंदास कोरफड. बिंदास कोफराट संघ. 2 चेंडू 1 धावेची गरज. आता 2-1 मध्ये कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावतील? 2-1 मध्ये जर का तुम्ही अटॅकिंग फील्ड लावतायत तर गोलंदाजी सुद्धा त्या प्रकारे हाताळली जाईल का पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 1 धावेची गरज. मिड ऑफ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पुढे आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक पॉइंट रिझम मध्ये आपण पाहू शकता पुढे आणलाय, जे शॉर्ट पॉइंट ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन चेंडू 1 धाव. 2-1 मध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. जर का तुमच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय तरी मॅच सुद्धा तुमच्या हातातून निघून जाते. विजेता संघ चेतक वाघोली संघाचे खूप अभिनंदन. हार्ड लक टीम बिंदास कोफरड. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये, खूप चांगला लढा तुम्ही दिला, पण शेवटच्या क्षणाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. हार्ड लक टीम.